मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेत। मागील 5 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिट केलं जाणार आहे। या संदर्भात सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली। यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होईल असं स्पष्ट केलं होतं। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, सिद्धिविनायक मंदिराचा वाद मागच्या अनेक दिवसापासून सुरू होता। त्याच्यातल्या दानपेटीची चोरीबद्दल त्या गोष्टी समोर येत होत्या। मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 वर्षांचं ऑडिट करा अशा प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। आपण बघितलं तर काल म्हणजे मंगळवारी न्यासचे जे अध्यक्ष सदा सरवणकर आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतली होती आणि 5 वर्षांचा तुम्ही सुद्धा ऑडिट करा असं सांगण्यात आलं। आता आपण बघू शकतो तर 18 कोटींची ही दान पेटीची चोरी असं म्हणण्यात येतंय। मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो या दोघांनी आता चौकशीची मागणी केल्यानंतर आता 5 वर्षांचं ऑडिट आल्यानंतर कुठल्या गोष्टी समोर येत आहेत, कोणाकोणाची नावं समोर येत आहेत, जी 9 जणांची नावं खऱ्या अर्थानं सदा सरवणकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत घेतली होती ती 9 जणांची नावं अजूनपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त येतात का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र सिद्धिविनायक मंदिराच्या दान पेट्या चोरीमध्ये 5 वर्षांचं ऑडिट होणार याचा आदेश आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। बरं, धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी। मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील कोट्यवधींच्या दानपेटी घोटाळ्यानं खळबळ माजली आहे। मंदिरातील कर्मचाऱ्यांनीच दानपेटीतील रकमेचा अपहार केल्याचं उघड झालं आणि त्यानंतर तब्बल 46 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं तर 9 जणांना अटक झाली आहे। अंदाजे 18 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून संपूर्ण प्रकरणाची CID किंवा ACB मार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केली आहे।